राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। आताच पाहिलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही वाट बघत होता तोच निर्णय अखेर आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता दोन्ही हप्त्याला आजच्या मुहूर्तावर सरकारच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झाला आहे। नमो शेतकरी योजनेचे प्रत्येकी 2000 रुपये हप्त्यासह तुम्हाला आता 4000 रुपये दोन्ही हप्त्याचे मिळत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, सरकारने आता त्यांच्या स्वतःच्या खिशामधून 4700 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। तुम्हाला माहीत आहे, गेल्या कित्येक दिवसापासून आंदोलनं सुरू होती, कर्जमाफीचे असो किंवा कोणतेही आंदोलन असे, या आंदोलनामुळे सरकारचं लक्ष शेतकऱ्यांवर गेलं नव्हतं, त्यामुळे हा निधी रखडण्यामध्ये आला होता। परंतु आज स्वतः आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतला आणि दोन्ही हप्त्यांवर आता शिक्कामोर्तब झाला आहे। शेतकरी बांधवांनो, एकाच टायमिंगला तुमच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते आता जमा करण्यामध्ये येणार आहे। परंतु अतिशय महत्त्वाचं म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये याचं वितरण होणार नाही। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये हप्त्याचं वाटप करण्यामध्ये येत आहे। कारण की तुम्हाला माहीत आहे, सध्या वातावरण खराब आहे, डेबिट प्रक्रिया संथ आहे किंवा स्लो आहे, त्यामुळे वितरण फक्त आज 12 जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे। मग कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये जमा होणार हे देखील पाहून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता त्या 12 जिल्ह्यांची यादी आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ फक्त लक्षपूर्वक बघत चला। तुम्हाला माहीत आहे, राज्य आणि केंद्र सरकारच्या दोन्ही शेतकऱ्यांसाठी योजना सुरू आहे। पहिली म्हणजे की PM किसान योजना आणि दुसरी म्हणजे की नमो शेतकरी योजना। PM किसान योजनेचा हप्ता तर शेतकरी बांधवांना वेळेवर मिळतो, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्यामध्ये आला होता, तोच हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत आहे। एक हप्ता नाही तर नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते येत आहे, म्हणजे की 9वा हप्ता आणि 10वा हप्ता असे दोन्ही हप्ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यामध्ये आला आहे। आता शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचे आहे ती म्हणजे की यादी तर आपण पाहणारच आहोत, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण असणे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत अनिवार्य आहे। ज्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यांना तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार सेटिंग पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून भविष्यातील हप्ते कोणत्याही विलंबाशिवाय तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, बँकिंग व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम आता लागू केले आहे। मग कोणते आहेत ते नियम सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे, नाहीतर मग एक चूक आणि तुमच्या हातामधून 4000 रुपये जाणार। कारण की शेतकरी बांधवांनो, सरकारने आता या हप्त्यासाठी काही कडक निकष लावण्यामध्ये आले आहे, ते निकष माहीत असणं शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। आता बघा, यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न मर्यादा आणि कुटुंबातील सदस्यांची पात्रता तपासली जात आहे। ज्यांच्या उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेल्या निकषांपेक्षा बाहेर आहे अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही, हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। केवळ जे शेतकरी बांधव गरजू आहे किंवा जे अल्पभूधारक शेतकरी बांधव आहे किंवा जे निकषामध्ये बसतात अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते जमा होणार आणि आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार। आता शेतकरी बांधवांनो, निधी तर जमा होणार, परंतु आज संपूर्ण राज्यामध्ये निधी जमा होत नाही। आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे। स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आता आपण बघून घेऊया।
अगदी एका मिनिटामध्ये संपूर्ण 12 जिल्ह्याची यादी आपण बघत आहोत. बघा, पैसे वाटपाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आता आपण काही महत्त्वाचे जिल्हे बघूया. यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. त्यानंतर बुलढाणा. बघा, या 2 जिल्ह्यामध्ये निधी वितरणासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. या भागामधील अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपयांचा एकत्रित संदेश यायला आता सुरुवात झाली असून प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतलं आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जे रखडलेले हप्ते होते ते आता तुमच्या खात्यामध्ये येऊ लागले आहे. ही अतिशय महत्त्वाचीच बातमी आता म्हणावी लागेल. याच सोबत शेतकरी बांधवांनो, बघा, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांना देखील आजपासून या निधीचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातील बँकांचा वापर करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा लाभ पोचविला जात आहे. ज्यांनी आपले खाते सरकारी किंवा सहकारी बँकांमध्ये उघडले आहे त्यांना ही रक्कम प्राधान्याने जमा होत आहे. तसेच पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये वाशिम आणि अमरावती या क्षेत्रामधील लाभार्थ्यांसाठीही आजची सकाळ आनंदाची बातमी घेऊन आली आहे. शेतकरी बांधवांनो, सकाळपासून वितरण सुरू झालंय आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये येणार आहे. जर तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे आले नसेल, निधी आला नसेल तर अजिबात काळजी करू नका. फक्त रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वाट बघा, कारण की सरकारने सांगितलं आहे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत आहे. या 4,000 रुपयांमुळे आता शेतकऱ्यांची काय चिंता नक्कीच मिटणार आहे. जसं की खते खरेदी करणे. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळत आहे. पुढील क्रमांकाचे जिल्हे सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे. या प्रक्रियेमध्ये हिंगोली आणि लातूर या 2 जिल्ह्यामध्ये देखील आजच्या मुहूर्तावर मोठा दिलासा मिळाला आहे. येथील प्रशासनाने बँकेत गर्दी टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यांचे KYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम सुरक्षितपणे पोहोचत असल्याचं सध्या दिसून येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे की काही कामे तुम्हाला सरकारने करायची सांगितली होती, ती कामे तुम्ही केली का? जर ती कामे तुम्ही केलेली नसतील तर मग खूपच मोठी अडचण येणार आणि तुमचा हप्ता पुन्हा एकदा रखडू शकतो. आता बघा, पुढील क्रमांकाचे जिल्हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. इतकेच नाही तर परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही प्रक्रिया वेगाने राबविली जात आहे. आजच्या मुहूर्तावर हे वितरण होत असल्याने शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला एक मोठा आधार मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकांमध्ये चौकशी करायला सुरुवात केली असून खात्यावर रक्कम जमा झाल्यामुळे शेती कामी मोठी मदत आता होणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारने आता हा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 4,000 रुपये जमा होऊ लागले आहे. आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, अखेरच्या टप्प्यामध्ये बीड आणि जालना या जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहे. टप्प्याटप्प्याने वाटप होत आहे. शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतं का चेक करून घ्या. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसापासून अफवा अशा सुटल्या होत्या की नमो शेतकरी योजना बंद झाली. नाही शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना सुरूच आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे, जोपर्यंत भाजप सरकार आहे, जोपर्यंत महायुती सरकार आहे, तोपर्यंत ही योजना कसल्याही प्रकारे बंद होणार नाही. हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं. जर तुमचा मोबाईलवर आतापर्यंत मॅसेज आला नसेल तर अजिबात घाबरून न जाता थोडासा संयम ठेवावा. अनेकदा सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे मॅसेज उशिरा येतात, परंतु खात्यामध्ये रक्कम जमा झालेली असते. तुम्ही आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन किंवा पासबुक अपडेट करून खात्यातील रक्कम नक्कीच तपासून घ्या. शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून वितरण आता होत आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी हा जमा होत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने तुम्हाला काही कामे करायची सांगितली होती, ती कामे तुम्ही पूर्ण केली आहे का? जर ती कामे तुम्ही पूर्ण केलेली नसतील तर मग खूपच मोठी अडचण सुद्धा येऊ शकते.
तर कोणती कामे तुम्हाला सरकारने करायची सांगितली होती हे देखील जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात पहिलं काम ते म्हणजे की EKYC. जर तुम्ही EKYC केलेली नसेल तर तात्काळ EKYC करून घ्या, कारण भरपूर असे शेतकरी बांधव आहे ज्यांनी आतापर्यंत EKYC केलेली नाही. प्रत्येक वर्षाला EKYC करावीच लागते, वर्षामधून 2 वेळेस सुद्धा EKYC करावी लागते. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, पुढील क्रमांकाचा नियम म्हणजे की शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड असणं अनिवार्य आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड आहे अशा शेतकरी बांधवांना कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा होणार. आता शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण की सरकारने सांगितलं आहे टप्प्याटप्प्याने वितरण होणार आहे. आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची पण यादी या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. जेव्हा कधी यादी येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते. त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.